सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील विसापूर व येळावी येथील हवामान केंद्राच्या डेटामध्ये संशयास्पद तफावत आढळून आली आहे। तरी सांगली जिल्ह्यातील सर्व ठिकाणच्या हवामान केंद्रातील अहवालाची सविस्तर तपासणी करण्यात यावी अशी मागणी माजी खासदार संजय काका पाटील यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे। याबाबतची माहिती माजी खासदार संजय काका पाटील यांनी सांगलीमध्ये पत्रकारांना दिली। सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील विसापूर आणि येळावी इथं बुधवार दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान झालं होतं। सदर अवकाळी पावसाची नोंद ही स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनीच्या हवामान केंद्रामध्ये डेटा स्वरूपात नोंद करण्यात आली होती। सदर हवामान केंद्रातून कृषी विभाग सांगली यांना तफावत प्राप्त झालेल्या डेटानुसार मोठ्या प्रमाणात तफावत झाल्याचं दिसून येत आहे। सदर दोन वेगवेगळ्या अहवालांपैकी पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना सन 2025 ते 26 अंतर्गत विमा कंपन्यांकडून कमी आकडेवारी असणाऱ्या अवकाळी पावसाची नोंद विमा कंपन्यांकडून ग्राह्य धरली गेल्यास नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा होणार आहे। तसेच स्थानिक शेतकरी व ग्रामस्थ यांच्या सांगण्यानुसार काही राजकीय लोकांकडून या अवकाळी पावसाच्या अहवालात जाणून बुजून तफावती केल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत। याबद्दल वरील खाजगी कंपनीची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। तसेच सांगली जिल्ह्यातील सर्व ठिकाणच्या अवकाळी पावसाच्या अहवालासंदर्भातही अशी संशयास्पद तफावत आढळून आल्याची दिसून येते। परवा 13 तारखेला कृषी मंत्री दत्तात्रय भरणे साहेब यांना अनेक मेल पाठवला पत्राचा। त्यांच्याशी आधी बोलणं झालं। आम्ही त्या विभागाचे मंडलला विसापूरला कृषी सहाय्यक आहेत त्यांनाही बोलवलं होतं। त्याचं कारण असं आहे हे धरा पाहिजे, त्याच दिवशी 22 तारखेला आम्ही शेतकऱ्यांनी वेदर स्टेशन जे आहे स्कायमॅटचे त्या वेदर स्टेशनवर दिलेला रिपोर्ट आहे 59.8 पिकांचे 10:16 हे त्या पर्जन्यमान ह्याच्यातनं काढलेले रिपोर्ट आहे। त्यांनी रिपोर्ट दिला आहे 38.3 विसापूरला आणि येळावीचा रिपोर्ट दिला 40.3। ह्या कृषी अधिकाऱ्यांनी त्यांना पत्र पाठवलं होतं, त्याला उत्तर यांनी दिलेलं आहे। यांनी सरळ सरळ उडवून लावलेलं आहे। हे रिपोर्ट त्या दिवशी शेतकऱ्यांनी क्रिएट केलेले रिपोर्ट बदलले कसे गेले आणि 10-12 दिवसानंतर हे कमी कसं झालं गेलं, त्याची सगळी चौकशी करावी तसे आदेश घेतलेत आम्ही कालच्या ह्याला परवा दिवशी घेतले आपण ना। आम्ही सगळेच गेलो होतो पंचायत कृषी मंत्र्यांच्याकडनं आणि हे सगळं कसे फसवत आलेले आहे हे आम्ही आता त्यांच्याकडनं तपासणीमध्ये काढायला सांगितलेलं आहे।